नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत भरली मिरची. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. अगदी कोणीही बनवू शकेल आणि अजिबात तिखट न होणारी अशी ही छान मसालेदार तोंडाची चव वाढवणारी भरली मिरची आज आपण इथे बनवूया. अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. वेळ न वाया घालवता चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मोठ्या आकाराच्या 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेत. आता ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या मिरच्या आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत. तर आपण ही संपूर्ण ज्या मिरच्या आहेत ते इथे कोरड्या करून घेतलेत. एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपण ह्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण याला मधोमध अशा चिरून घेऊया. इथे एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीनं आपल्याला अशा पद्धतीने संपूर्ण मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता याच्यामधील ज्या थोड्या काही बिया असतील त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि सेम पद्धतीने इथे मी संपूर्ण ज्या मिरच्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. जितके शक्य होईल तितक्या आतमधल्या बिया काढून टाकायच्या आहेत. आता आपण वाटण तयार करूया. त्याच्यासाठी कढई गरम करून घ्यायची आहे. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाववाटी शेंगदाणे घातलेत. आपल्याला हलकेसे डाग पडेपर्यंत शेंगदाणे परतत राहून छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता हलकेसे शेंगदाण्याला डाग आलेले आहेत. शेंगदाणे भाजले गेले. आता याच्यामध्ये घालायचे आहे पाववाटी भाजकी डाळ आणि 2 चमचे इथे मी तीळ घातलेले आहेत. तीळ आणि डाळ ही छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तीळ छान असे चटचट उडत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे इथे तीळ, डाळ आणि शेंगदाणे जे आहेत ते भाजलेले आहेत. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला हे संपूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व व्यवस्थित गार करून घेतले. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे संपूर्ण शेंगदाणे, भाजकी डाळ आणि पांढरे तीळ काढून घ्यायचे आहेत. आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून छान अशी बारीक हे वाटण आपण वाटून घेणार आहोत. याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही. तर पहा अगदी छान असे थोडंसं वरवरीत राहिलं तरीही चालेल असं बारीक वाटून घेतलं आहे. आता हे वाटून घेतलेलं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. प्लेट, ताट तुम्ही काहीही वापरू शकता. आता आपण काही मसाले घालून घेणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी 1 चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, त्यानंतर अगदी अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घेतलं आहे आणि अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची पूड घेतले. त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. 1 चमचा इथं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि मुठभर एवढी बारीक कट केलेली कोथिंबीर. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व मसाले आपण जे डाळ, तीळ आणि शेंगदाण्याचं कूट बनवलं होतं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातला तरीही चालेल. तर मगाशी मी इथे हिंग घालायचा विसरले होते. तर इथे मी अगदी पाव चमचा एवढा हिंग घातला. तोही व्यवस्थित असा मसाल्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि आपला जो मिरचीसाठी भरायचा मसाला आहे तो तयार झालेला आहे. आता एक इथं मिरची घेतलेली आहे आणि मसाला व्यवस्थित असा भरायचा आहे. मिरचीमध्ये जागा पोकळ राहता कामा नये एवढा छान असा दाबून मिरची भरली की त्याच्यातील जो मसाला आहे तो भाजते वेळी अजिबात बाहेर निघत नाही. तर पहा या पद्धतीने प्रेस करत राहून आपण व्यवस्थित अशी मिरची भरून घेणार आहोत. तर पुन्हा इथे एक आपण मिरची भरून घेऊया. तर पहा हाताने व्यवस्थित असा हा मसाला जो आहे तो मिरचीच्या आतपर्यंत सर्व बाजूला व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने दुसरी मिरची ही इथं मी अशी व्यवस्थित अशी भरून दाखवलेली आहे आणि या सेम पद्धतीने संपूर्ण मिरच्या आपण इथे भरून घेणार आहोत. तर इथे पहा सर्व मिरच्या व्यवस्थित अशा भरून घेतलेत. किती अप्रतिम दिसतात. चवीला तर खूपच छान लागते. आता ह्या मिरच्या फ्राय करण्यासाठी इथे मी कढईच वापरलेली आहे. तर त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आता आपण या संपूर्ण ज्या भरलेल्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. तुम्ही या मिरच्या तव्यामध्येही भाजू शकता, पण इथे मी कढईमध्येच भाजून घेतलेल्या आहेत. एका बाजूने व्यवस्थित अशी खरपूस मिरची भाजल्याशिवाय मिरची परतायची नाही.
तर पहा इथे एका बाजूने व्यवस्थित अशी मिरची भाजली गेली, तर आता दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित अशी परतून घेऊया आणि ती दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। त्याच्या कडा ज्या आहेत मिरचीच्या आपण कट केल्यानंतर, तर त्याही आपल्याला आलटून परतून छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। तर पहा एका बाजूने आपण व्यवस्थित अशी मिरची भाजून परतून घेतली आणि त्यानंतर आलटू पलटून सर्व बाजूनी व्यवस्थित अशी ही मिरची भाजून घेतलेली आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी चटपटीत अशी तोंडाची चव वाढवणारी ही मिरची इथे आपली तयार झालेली आहे। घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा उन्हाळ्यामध्ये जर जेवण जात नसेल, तर तुम्ही अशी ही झणझणीत अशी भरली मिरची नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्की आवडेल। अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशी ही भरली मिरची एकदा नक्की करून खायला घाला, त्यांनाही नक्की आवडेल। इथे ही एक मिरची मी कट करून तुम्हाला दाखवत आहे की किती आतपर्यंत अगदी व्यवस्थित असा हा मसाला आपण इथे भरला गेलेला आहे। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।